नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका फ्रेश कमाल व्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आज आहे 4 तारीख आणि मी आत्ताच रॅपर आणि कार्तिक सोबत आणि सारिका सोबत आम्ही गणपती विसर्जन करून आलो आणि आज आपला आहे प्रोग्राम गोंडपिपरीला। तर गोंडपिपरीला प्रोग्राम कसा आहे की चेतन सिंग गौर जे दादा आहे नगरसेवक, त्यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मोतीबिंदू शस्त्रक्रिया तसंच चष्मे वाटप आणि जे बुजुर्ग व्यक्ती आहे त्यांना साहित्य वाटप हा प्रोग्राम ठेवला आहे। त्या प्रोग्रामसाठी आपल्याला इन्व्हाइट केलं आहे। तर त्यासाठी मी निघत आहो आणि माझ्यासोबत आहे, मागं कार्तिक आहे आणि कॅमेऱ्याच्या मागे नेहमीप्रमाणे आपला रॅपर आहे। तेव्हा व्लॉग हा इंटरेस्टिंग आणि मजेदार होणार आहे। बघू गोंडपिपरीतले जे लोक आहे, गोंडपिपरीमधले आपले फॉलोअर्स आहे, त्यांचं प्रेम आपल्याला किती भेटते, काय भेटते, तेव्हा व्लॉगमध्ये कंटिन्यू राहा। चलो। गणपती उठला प्रसाद घ्या. तर तुम्ही प्रसाद घ्या। गणपती उठवला तुम्ही? हो, गणपती उठून आलो आता। ठीक आहे, म्हणजे दोन्ही काम झाले आमचं। ठीक आहे, म्हणजे मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो आता। जर तुम्ही कधी टोल टॅक्सवर आले ना, गाडी अशी आरामशीर घ्यायची। पहा, आरामशीर अशी गाडी घ्यायची, म्हणजे काय होते, त्याला वेळ भेटते। वेळ भेटल्यामुळं लवकर स्कॅन होते, नाही तर मग काय होईल, पुन्हा बार बार आपल्याला गाडी मागं पुढं घ्या हा विषय होईल। म्हणून टोल टॅक्सवर कधी गेले ना तर आरामशीर गाडी न्यायची, लवकर पैसे कटते आपण चालू। ठीक आहे, काला सांड पायावर येऊन काला सांड। किती टाकते म्हणून विचारताय, पैसे देते का? अरे किती टाकते म्हणून त्याला पैसे देते का? नाही विचारता किती टाकते का म्हणलं. पेट्रोल नव्हे. अरे बड्या बसला मला बड्या बसला संपला मी घेऊन देतो। केवढ्याचा केवढ्याचा कळत आहे काय गरीबाची माझ्याकडे सांग ना 500-600। तर मंडळी, आम्ही चंद्रपूरच्या जवळ आलो आहे आता। चंद्रपूरच्या जवळ नेहमी आम्ही एका ठिकाणी नाश्ता करतो, त्या हॉटेलमध्ये तुम्हाला दाखवतो आम्ही आज। तिथं त्या हॉटेलची खासियत काय तुम्हाला दाखवतो मी। त्या हॉटेलमध्ये टोटली जे जुने पिक्चर आहे, जुने मूवी आहे समजा, त्या जुन्या मूवीचे पुरे पोस्टर तुम्हाला तिथं पाहायला भेटते। तुम्हाला दाखवतोच मी आता, बस आम्ही पोहोचलोच आहो, दाखव समोर। हे जे हॉटेल आहे हे नेक्सा शोरूम, हे बघा इकडे दाखवतो तुम्हाला नेक्सा शोरूम। हे नेक्साचं शोरूम आहे, म्हणजे मारुती सुझुकीचं, आणि त्याच्या समोर हे अपोजिटला बिलकुल हे बघा, बघू शकता तुम्ही इथं वाशी डेली नीड्स। तर मंडळी, हॉटेल सचिन, आणि हॉटेल सचिन मध्ये आम्ही नेहमी नाश्ता करतो। दादा हे आहे मालक हॉटेल सचिनचे। आम्ही नेहमी इथं चंद्रपूरच्या कोणत्याही मार्गाला जात राहिला आम्हाला येत, आम्ही इथं नाश्ता केल्याशिवाय जात नाही, कारण इथला नाश्ता आम्हाला भावते। ठीक आहे, तर मंडळी तुम्ही बघू शकता की इथं कसं बॉलिवूड लिहिलेलं आहे, आणि पूर्ण हे टोटली आहे ना ओल्ड जे फिल्म आहे, ओल्ड फिल्मच्या थीमवर पूर्ण इथं तुम्हाला जे पिक्चर आहे ते पाहायला भेटेल की जुने, जसं मदर इंडिया पासून, मिस्टर इंडिया पासून तर सर्व सगळे जे जुने पिक्चर आहे ते तुम्हाला इथं पाहायला भेटते। सुहाग, लोकर। माझ्यापाशी पैसे नव्हते, मी काहीच नाही खाता, आणि यायच्यापाशी पैसे आहेत यांनी खात आहे। खरंच सांगत आहो, माझ्यापाशी पैसेच नाही म्हणून मी काहीच खात नाही। पहा, याच्यापाशी पैसे आहेत यांनी खात आहे। कोणापाशी? माझ्याकडे बरोबर बोट दाखवत आहे, मी तुला पैसे देणार आहो। अबे भाकर तर घरी भेटत होती ना, मी का खाताय भाकर? हो का, हे आपलं पिठाचं काहीतरी बनलेलं, पिठाचं काहीतरी बनलेलं का होय, का खाताय? पिझ्झा पिझ्झा होय, पिझ्झा पिझ्झा कोणता? पिझ्झा आणि दही। तुला माहिती आहे का तू काय खाता? चण्याचे पराठे, आलू पराठा, चण्याचे पराठे
काय खात आहे? बिचण्याचा पराठा. कोणत्याही मोठ्या हॉटेलमध्ये नेणं कुठेही नेऊ असंच करते, पण नेऊच लागत नाही. तर मंडळी आमचा नाश्ता वगैरे झाला, आता आम्ही निघालो. आता इथून 64 किलोमीटर दाखवता गोंडपिपरी. आता आम्ही चंद्रपूरमध्ये आहोत. दाखव इकडे चंद्रपूरमध्ये आहोत आम्ही. आणि इथून आता 64 किलोमीटर आहे. जवळपास अर्धा ते पाऊण तास आम्हाला वेळ लागू शकते, एक तास पण लागू शकते. तर आणि पाऊस तर सारखा सुरू आहे. आज जेव्हापासून निघलो तेव्हापासून सारखा पाऊस चालू आहे. बघू शकता कंटिन्यू पाऊस आहे. पावसामध्येच आमचा प्रवास सुरू आहे. मंडळी गोष्ट अशी आहे का आपण आलो आतापर्यंत पाऊसही पाऊस होता. सुरुवातीपासून मारेगावून निघालं तेव्हापासून पाऊस होता. पण आता आम्ही बल्लारशात पोहोचलो आणि बल्लारशामध्ये पाऊसच नाही. दाखवतो आता जस्ट लागत आहे. पाहू शकता तुम्ही, पाऊसच नाही. आणि आतापर्यंत आपण आलो तर मुसळधार पाऊस होता. एवढा पाऊस होता की बाहेर निघला असता तर ओलं झालं असतं. आणि कंटिन्यू होता. इकडे पाऊसच नाही. चला काय हरकत नाही, समोर पाहू आता पाऊस कसा आहे काय नाही. तर कंटिन्यू दिसतच आपल्याला समोर. तुम्ही मंडळी पाहू शकता की आपण आलो तेव्हा पाऊस सुरू होता आणि इकडं मस्त ऊन निघली आहे. म्हणजे पावसाचा पत्ता नाही आहे. आणि एरिया तर जंगली आहे, म्हणजे पुरा जंगल एरिया आहे. जंगल आहे पूर्ण इकडं आणि पाऊस नाही आहे. इकडं ऊन निघली आहे. मंडळी फायनली आम्ही गोंडपिपरीमध्ये पोहोचलो आहोत, बघू शकता तुम्ही. आणि आताच फोन केला तर त्यांनी आहे म्हणते समोर, वाट बघत आहे म्हणते. आता पोहोचू आपण प्रोग्राममध्ये आणि बघू काय काय नेमकी ऍक्टिव्हिटी होते आणि काय होते. चला. तिकडून लट्टाकाची आहे. ओके. स्वागत आहे आमच्या नगरीत गोंडपिपरी भाऊ. धन्यवाद. वेलकम. चेतन दादा, तेच ओळख होणं लई गरजेचं आहे ना. ओळख नाही झाली. आहे आमदारचा घेऊन आहे. ठीक आहे. मी आज इथं एक साहित्य सेवा केंद्र चालू केला आहे. नमस्कार. ॲडव्होकेट आशिष धर्मपुरीवर विलास चटके. पूर्ण विदर्भाला थोडंफार आपले जे होते ते नाही का. हो, 1 घंटा झाला भाऊ. विलास झटके मनोरुग्णांसाठी काम करतोय. भरपूर आम्ही मारेगावला काम केलंय. हो का? रोडवरती बेघर बेवारस शेतकरी निराधार अच्छा अच्छा. मनोरुग्णांसाठी. अरे हो का, म्हणजे कुठून तुम्ही सांभाळता? प्रॉपर चिमूरचा आहे. अच्छा, चिमूरचं. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, अमरावती जिल्ह्यासाठी काम करतात. अरे वा वा वा, बढिया बढिया. नाही हे काम लई पुण्याचं आहे हो. कारण त्या माणसाले घरदार आणि सगळ्या गोष्टीचं काही निवाराच नसते आणि त्यांच्यासाठी काम करणं म्हणजे माहिती आहे का, सब त्याची कृपा आहे तुमच्यावर. समजा की तुम्हाला तशी बुद्धी दिली आणि ते काम तुमच्या हातून चांगलं होतं, नाही का दादा? सरकारचं काहीतरी भेटायला पाहिजे. हो. काही नाही. नाही, काही विषय नाही. सरकारही करून होईल. एक गोष्टी त्यासाठी तुम्हाला पण थोडं झटा लागल. त्या काय म्हणते सरकारच्या त्या गोष्टी नजरेत आणा लागेल की अशा गोष्टी होते, नाही का? रील स्टार म्हणून ज्यांची विदर्भात प्रचंड अशी ओळख निर्माण झालेली आहे, विराज भाऊ, साधा म्हणून विराज भाऊ यांचा आगमन झालेला आहे. की त्यांच्या दूरदर्शन ठिकाणी एकदा स्वागत होणार आहे. आणि साधा म्हणून या फिल्मच्या अंतर्गत आता ज्यांनी मला ओळखते त्याला सांगायची गरज नाही आणि ज्यांनी मला नाही ओळखत, जे आजीबा इथं बसले आहेत त्यांनी कधी मोबाईल नाही वापरला, तेव्हा दोन्ही हात वर करतात. सगळे जे सोबती आले का आपल्या सोबत आले असं मला वाटतं. आबाजी लोक तर सगळे सोबती सोबत आले असं ना. सोबती निघे आणल्या का नाही तर असे जर नाव कोणी विचारलं तर ते नाव म्हणजे त्याची